हॅलो फ्रेंड्स, आज आपण मशरूमची रेसिपी करणार आहोत। यासाठी आपल्याला लागेल मशरूम, ते स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवलेले आहे। फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ, मिरची, हळद, खोबऱ्याचं कूट, आलं लसूणचा पेस्ट, कच्चा मसाला आणि चवीनुसार मीठ। आपलं पॅन तापलेलं आहे, यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे। तेल तापलेलं आहे, यात कांदा ॲड करायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे। कांदा आपला परतून झालेला आहे, यात आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। आलं लसूण मस्त भाजून घ्यायचं आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येईल। आलं लसूण भाजून घेतलेलं आहे, यात टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटोही मस्त परतून घ्यायचे। परतून घेतलेला टोमॅटो थोडं पगळायसाठी झापायचं 1-2 मिनिट। टोमॅटो आपले पगळलेले आहे, यामध्ये आता मीठ, मिरची घालायची आहे। 2 चमचे मिरची लागेल आणि अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि मस्त परतून घ्यायचे। यामध्ये खोबऱ्याचं कूट घालायचे आणि मस्त भाजून घ्यायचे। यात थोडं गरम मसाला ॲड करायचे, साधारण छोटं अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचे आणि हे छान तेल येईपर्यंत झाकून ठेवायचे। मस्त असं तेल आलेलं आहे भाजीला। आता यात मशरूम घालायचे, यात मशरूम ॲड करायचे आणि मस्त परतून घ्यायचे। फटाफट अशी बनणारी मशरूमची भाजी तुम्ही करून पहा। मस्त असं कलर आलेला आहे आणि तेलही मस्त सुटेल याला। याच्यात आपण खोबरं ॲड केलं ना, त्या ग्रेव्हीमध्ये मशरूम घालायचे आणि मग परतून घ्यायचं छान। यात आता कोथिंबीर ॲड करायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। यात थोडंसं धनिया पावडर ॲड करायची आहे। धनिया पावडर ॲड करून थोडंसं हलवायचं आहे। खमंग अशी ही रेसिपी बनली आपली। 5 मिनिट वाफ बसू द्यायचे, तेलही सुटते भाजीला। भाजीला मस्त तेल आलेलं आहे आणि भाजी आपली बऱ्यापैकी दमली आहे। मशरूमची मस्त अशी भाजी झालेली आहे, तेलही मस्त सुटलं आहे आणि वासही खूप छान येते। चमचमीत अशी लसलशीत आमची मशरूमची भाजी रेडी आहे। आता आपण त्याला सर्व करूया। आपली मशरूमची रेसिपी रेडी झाली आहे, तुम्हीही पहा करून। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।